पावसाळा तोंडावर आला आणि पुण्यामध्ये 75% नालेसफाई झाल्याचा दावा पालिकेनं केलाय। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे। अनेक ठिकाणी पालिकेनं ओढ्यातून गाळ काढून तसाच बाजूला ठेवल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे। तर काही ठिकाणी अजूनही नालेसफाई झालेलीच नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाल्यावर सगळा राडारोडा ओढ्यामध्ये वाहून जाणार आणि पुन्हा ओढ्यांना महापूर येणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे नालेसफाईतही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आता पुणेकर करतायत। या संदर्भातला ग्राउंडवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। सध्या मी पुणे शहरातल्या आंबील परिसरामध्ये आहे, म्हणजे वैकुंठ स्मशानभूमीचा मागचा परिसर आपण पाहतोय। या ठिकाणी हा ओढा वाहतोय आणि दुसऱ्या बाजूला ज्या ओढ्यातनं जो गाळ काढलेला आहे तो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी असाच या बाजूला टाकलेला आहे। म्हणजे जिथं पाणी वाहते त्याच्याच बाजूला हा राडारोडा टाकलेला आहे आणि त्यामुळे नालेसफाई कशा पद्धतीने केली जाते हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। महानगरपालिकेचे कर्मचारी सांगतायत की 75% नालेसफाई ही झालेली आहे, पण चित्र आपण पाहतोय अजूनही या नाल्यांमध्ये आपल्याला कचरा असेल किंवा घाण असेल हे पाहायला मिळते। जवळपास 16 किलोमीटरचा हा आंबील ओढा आहे, ज्यामधून पूर्णपणे ड्रेनेजचं पाणी सुद्धा या ठिकाणी सोडलं जातं आणि हेच पाणी पुढे मुठा नदी आहे तिथं जाऊन मिसळतं आणि पुढे उजनी धरणाकडे हे पाणी जातं आणि त्यामुळे अत्यंत दूषित पाणी हे या नाल्यामधून पुढे जात असताना पाहायला मिळते। पण नालेसफाई खरंच झाली आहे का नाही हा एक प्रश्न आहे। ही सगळी जी काय माती आहे, जो काही ढिगारा आहे तो पुन्हा या ओढ्यामध्ये जाऊन येणार आणि पुन्हा पुराची परिस्थिती निर्माण होणार, पुणेकरांना याचा त्रास होणार। नवीन आलेले आयुक्त नेमका आता याबाबतची काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही आता विरोधकांकडून केला जातोय आणि त्यामुळे पुणेकरांच्या जीवाशी नेमकं कोण खेळतंय हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। नाल्याच्या बाजूला एका झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झालेला आहे, त्यामुळे लहानपणापासून मी बघतोय आणि अलीकडच्या काळात भारतीय जनता पार्टीची सत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर हा नाला कधीही साफ झालेला आम्ही त्या ठिकाणी पाहिलेला नाही। दरवर्षी नाला साफसफाईचं टेंडर या ठिकाणी लागतं, पण त्या टेंडरचा मलिदा कोण खाते हा प्रश्न या ठिकाणी आता आमच्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडलेला आहे। फडणवीस साहेबांकडून त्या ठिकाणी 200 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला, तर तो निधी हा असा या पाण्यात वाहत जाताना आम्हाला दिसतोय। कुठेही या सीमा भिंती ढासळलेल्या आहेत, काही ठिकाणी तर सीमा भिंतीच नाहीयेत। ते 200 कोटी रुपये गेले कुठं? मोठमोठे स्टेटमेंट देऊन आपले जे सत्ताधारी आता भाजपचे काही मोठे मंत्री वगैरे आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की याची आम्ही सर्व गंभीर दखल घेऊ, पण ते नुसतं मला वाटतं भाषणापुरतंच राहिलेलं आहे। आणि आता जेव्हा तुम्ही आपण खाली ग्राउंड लेवलला आलेलो आहोत तर प्रभाग क्रमांक 29 मधील आंबील ओढ्यामध्येच आपण थांबलेलो आहोत। ते इथं तुम्ही बघताय की कशा प्रकारे इथं सगळा हा राडारोडा पडलेला आहे। आज देखील इथं नाले साफसफाईच्या नावाखाली एकही काम झालेलं नाहीये आणि हा सगळा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। याची आता जे नवीन आयुक्त आले त्यांनी तत्काळ चौकशी करावी आणि जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी ही युवक काँग्रेसच्या वतीने मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।